ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये दोन पार्ट बघितले, एक आहे सिम्पॅथेटिक आणि दुसरी आहे पॅरासिम्पॅथेटिक. आणि त्या दोन्हीमध्येही काय डिफरन्स असतो आणि त्याचं काय काम असतं त्या दोन्ही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. त्याच्याच आपण संबंधित एक वाक्य आपण बऱ्याच वेळा तिथं डिस्कस करताना जरा थोडंसं अंडरस्टँडिंग केलं. दिस ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज अ व्हायटल वन, म्हणजे सर्वायवलसाठी ती इम्पॉर्टंट असते. ती जर नसेल तर सर्वायवल होऊ शकत नाही. अशा प्रकारचं आपण अंडरस्टँडिंग काल केलं होतं. Another important question comes in mind that how this nervous system understands that what is going in the body or what is going outside the body. बॉडीच्या आतमध्ये काय होतं आणि बाहेर काय. How body can understand and how this nervous system can understand. Okay? The first important question is that how it works and how it receives the messages. Yes, we know that our eyes can see something and that is been interpreted into the body, into the brain, some areas of a brain. But how does these eyes recognize the image or recognize the light? Another question. Yes, we can hear, but how does it happen? Yes, sound is some kind of vibration and that is detected by the ear. But how this ear detects this sound? That is the question. Okay, so this question can be answered through the part or structure of a nervous system itself, that is the sensory receptors. These are the structures which receive the message from the external of the body as well as internal of the body. आपल्या बॉडीच्या आतमधून किंवा बॉडीच्या बाहेरून जर मेसेज रिसीव्ह करायचा असेल तर कोण करतं? रिसेप्टर्स असतात. बट दीज आर इन्व्हॉल्ड इन द सेन्स साठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणून त्याला सेन्सरी रिसेप्टर असं म्हणायचं. ठीक आहे. आता जर केमिकल वगैरे वगैरे अजून भरपूर गोष्टी आहेत की आपल्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस होतात ते एकावरती दुसऱ्या अवलंबून असू शकतात, म्हणून रिसेप्टर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण हे सेन्स वरती किंवा दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहेत, म्हणून त्याला आपण सेन्सरी रिसेप्टर असं म्हणतो. दे कॅन सेन्स द थिंग्स, therefore these are called as a sensory receptors. So we can define these sensory receptors. These are the structures. Baga, these are the structures which receive the stimulus. Baga, which receive stimulus. Receive or detect मतलब तरी चालेल. Detect stimulus from internal or external side of a body. बॉडीच्या आतून किंवा बाहेरून जे काही स्टिम्युलस येत असतील ते स्टिम्युलस रिसीव्ह करण्याचं काम कोण करतं? हे रिसेप्टर, सेन्सरी रिसेप्टर करतात. बरोबर. अजून दुसरी गोष्ट आपण जरा थोडंसं बुक मध्ये नसलं तरी काही गोष्टी आपण जरा पडताळून बघूया. दोन गोष्टी. इफ इट इज वेन वी कॉल इट एज अ सेलच्या बाबतीत जर म्हटलं सेल हे एक युनिट आहे, रिसेप्टर आर द प्रोटीन्स. ठीक आहे. पण सेल हे एक युनिट जर असेल तर दीज रिसेप्टर्स आर मॉडिफाईड नर्व सेल्स. हे कसे आहेत? मॉडिफाईड नर्व सेल्स. लक्षात ठेवा. रिसेप्टर काय असतात? मॉडिफाईड किंवा सेन्सरी सेल्स असतात. दीज सेन्सरी सेल्स आर द मॉडिफाईड नर्व सेल्स. नर्वस सिस्टीमच्या सेल्स असतात, पण त्या थोड्याशा मॉडिफाईड झालेल्या असतात, त्या स्पेशलाइज्ड झालेल्या असतात. आता दुसरी गोष्ट, व्हॉट आर दीज रिसेप्टर्स? रिसेप्टर्स आर प्रोटीन्स. दीज आर द प्रोटीन्स. स्पेशलाइज्ड 3-dimensional स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. प्रोटीनचं स्ट्रक्चर बनलेलं आपल्याला ह्या सेन्सरी रिसेप्टरचं असलेलं बघायला मिळतं. बरोबर. म्हणजे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याचं फंक्शन रिसीव्ह द स्टिम्युलाई. दुसरं काय असू शकतं? दीज आर मॉडिफाईड नर्वस टिश्यू ऑर मॉडिफाईड नर्व सेल्स. बघा, सेन्सरी सेल्स आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. ज्या ज्या ठिकाणी असतील त्या मॉडिफाईड सेन्सरी सेल्स आहेत. आणि त्या सेन्सरी सेल्स वरती म्हणजे थोडक्यात जर एक सेल बघितली कशी असेल? रँडमली त्या स्ट्रक्चर कुठल्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरती अवलंबून असतं.
जर आपण आई मधली जर बघितली बघणारच आहोत, पण त्याच्या अगोदर आपल्याला हा कॉन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी थोडासा पार्ट मी त्या आय सेलच्या रिसेप्टरचा काढतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दिस इज द सेन्सरी सेल प्रेझेंट इन द आय, ऑरिजिन ऑफ आय. It have many different kinds of proteins present on its surface. त्या surface वरती प्रोटीन असतात. These proteins can receive the light. हे प्रोटीन काय करतात? लाईट रिसीव्ह करतात. And that light can be detected by this protein and therefore by this cell. म्हणून मी म्हटलं मॉडिफाईड नर्व सेल आहे, पण त्या नर्व सेलवर काय असले पाहिजे? प्रोटीन असले पाहिजे. This protein acts as a sensory receptor. Clear? So these sensory receptors are responsible for reception of a different kinds of the stimuli. वेगवेगळ्या प्रकारचे स्टिम्युलाई रिसीव्ह करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळतात. सो हाऊ डज इट हॅपन? द फर्स्ट, as soon as they receive the stimuli, बघा काय होतं? receive stimulus. Stimulus receive केल्यावर काय होतं? It will create ऍक्शन पोटेन्शियल इनटू द सेल. हे काय करतात? स्टिम्युलस काय करतो? क्रिएट्स ऍक्शन पोटेन्शियल इन द सेन्सरी सेल. जे आता मी म्हटलं मॉडिफाईड नर्व सेल. बरोबर. ज्या वेळेस हा स्टिम्युलस रिसीव्ह केला जातो त्यावेळेस काय तयार होतं? सगळ्यात महत्त्वाचं काय तयार होतं? ऍक्शन पोटेन्शियल तयार होतं. कशामध्ये? त्या सेन्सरी सेलमध्ये किंवा रिसेप्टर सेलमध्ये. सेन्सरी सेलला दुसरा शब्द काय? रिसेप्टर सेल. क्लिअर? दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. रिसेप्टर सेल, सेन्सरी सेल, मॉडिफाईड नर्व सेल विच कॅन रिसीव्ह द स्टिम्युलाई. सगळ्याच नर्व सेल स्टिम्युलाई रिसीव्ह करू शकतात. पण ह्या अशा आहेत, ह्या मॉडिफाईड का आहेत? तर ह्या स्पेशलाइज्ड स्टिम्युलस फक्त रिसीव्ह करू शकतात, म्हणून त्यांना स्पेशलाइज्ड असं म्हटलंय, म्हणून त्यांना मॉडिफाईड असं म्हटलंय, म्हणून त्यांना सेन्सरी असं म्हटलंय. ठीक आहे. तसं दिस क्रिएट अ ऍक्शन पोटेन्शियल. हे सगळ्यात महत्त्वाचं. ऍक्शन पोटेन्शियल इनटू द सेन्सरी सेल. This action potential is sent to the nerve. Then action potential sent to nerve. बघा, nerve ला सेंड केलं जातं. And then it carried to areas of brain. There it is detected. बघा सिक्वेन्स कसा असतो? हा जनरल सिक्वेन्स आहे रिसेप्शनचा जनरल सिक्वेन्स काय? स्टिम्युलस आला, ऍक्शन पोटेन्शियल सेल मध्ये तयार झालं, सेन्सरी सेल मध्ये. सेन्सरी सेल कुठे नेणार? नर्व कडे नेणार. नर्व काय करणार? कुठून येईल? आता आपण नर्व बघितल्या, सगळ्या नर्व्स बघितल्या. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, स्पायनल नर्व्स बघितल्या. स्पायनल कॉर्ड मध्ये जाणार. स्पायनल कॉर्ड मध्ये समजा मी इथं टच केला, माझ्या मांडीला टच केला, तर काय होणार आहे? The spinal nerve will receive that message. All these touch receptors are spread or distributed all over the skin. Skin मध्ये काय असतात? टच रिसेप्टर डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. तिथला कुठला ज्या ठिकाणी टच करणार आहे, इथं ते हातात टच केला, हाताचा रिसेप्टर काय करणार आहे? टच रिसेप्टर टच डिटेक्ट करणार. तो लगेच कुठे सेंड करणार? म्हणजे ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट करणार. बरोबर. ते ऍक्शन पोटेन्शियल कुठे जाणार? एखाद्या स्पेसिफिक नर्वच्या ब्रँचला जाणार आणि ती नर्वची ब्रँच काय करणार? इट विल कॅरी टू द स्पायनल कॉर्ड. Then spinal cord carry to the brain, and within the brain it will go to the specific area and that will be detected. बघा टच किती प्रकारचे? एक साधा स्पर्श आहे, असा हात दाबलेला आहे किंवा हातावर खूप जास्त ओझं पडलेलं आहे. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे टच सुद्धा डिटेक्ट केले जातात. इट इज बिकॉज इट क्रिएट्स अ डिफरंट फ्रॅक्शन्स ऑफ अ ऍक्शन पोटेन्शियल. ऍक्शन पोटेन्शियलची इंटेन्सिटी सुद्धा वेगळी असते आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स लक्षात आलेले बघायला मिळतात. मग काय होतं? ऍक्शन पोटेन्शियल फ्रॉम द सेन्सरी सेल इट इज ट्रान्समिटेड टू द नर्व टू द ब्रेन, एरियाज ऑफ द ब्रेन, अँड विथिन द ब्रेन देयर इज सम डिफरंट काइंड्स ऑफ द नॉलेज और इन्फॉर्मेशन स्टोर्ड. बेस्ड ऑन दैट इन्फॉर्मेशन दिस मेसेज इज इंटरप्रिटेड. इथे काय केला जातो? इंटरप्रिट केला जातो. काय केला जातो? प्रोसेस आणि इंटरप्रिट केला जातो.
सो विथिन दिस एरियाज ऑफ अ ब्रेन देयर इज अ प्रोसेसिंग. पहिलं काय होतं? प्रोसेसिंग. अँड देन इट इज इंटरप्रिटेड. Interpretation. Processing and interpretation occurs in the areas of the brain. So this is the complete process of a sensation. बघा, चला माझ्या हातात हा खडू आहे, मी बघितला. ह्या खडूचा रंग कसा आहे? रेड दिसतोय मला, बरोबर. हा रेड आहे हे कुणी डिटेक्ट केलं? पहिलं डोळ्यामध्ये जाणार, डोळ्यातल्या काही सेल्स डिटेक्ट होणार, काही ठराविक अशा सेल्स काय होणार? ऍक्टिव्ह होणार. ते ऍक्शन पोटेन्शियल क्रिएट करणार. ते ऍक्शन पोटेन्शियल सेन्सरी नर्व मध्ये येणार, बरोबर. नर्व मधून त्या ब्रेनच्या एरियाला गेलं आणि अशा प्रकारचं ऍक्शन पोटेन्शियल आलं की तो रेड कलर असतो. हे त्यानं ठरवून ठेवलाय, प्रोसेस करून ठेवलाय. ते पहिलं प्रोसेसिंग होणार, ऍक्शन पोटेन्शियल प्रोसेस होणार, बरोबर. ऍक्शन पोटेन्शियल काय होणार? प्रोसेस होणार आणि प्रोसेस झाले की इंटरप्रिट होणार. येस, इट इज अ रेड, बरोबर. अशा प्रकारे आपल्याला ही सगळी कंप्लीट सेन्सरी प्रोसेस असलेली बघायला मिळते. Yes, this sensory process is enhanced by the 5 different kinds of the sense organs. 5 sense organs. पंच ज्ञान इंद्रिये असं म्हणतो आपण. ठीक आहे, पंच ज्ञान इंद्रिये, 5 ज्ञान इंद्रिये असतात आपल्याकडे. ठीक आहे, 5 sense organs, dominant 5 sense organs which receive the message from the outside. It is not the case only. बघा, काही अध्यात्माच्या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर लक्षात येईल तुम्हाला. अध्यात्म फार डीप मध्ये असतं, डीप मध्ये असतं. काय बघा, आपल्या आतला सेन्स जसा आपण डिटेक्ट करू शकतो तसं आपला अध्यात्म मोठं होतं. आपल्याला बाहेरचा सेन्स लगेच कळतो पण आतला सेन्स आपल्याला कळत नाही पाहिजे. म्हणून म्हणतात ना समाधी लागणे म्हणजे काय? आतनं काय होतंय ते डिटेक्ट करणे. आतलं म्हणजे बाहेरचे जेवढे सेन्स ऑर्गन्स ऍक्टिव्ह आहेत तेवढेच आतले सेन्स ऑर्गन आपले ऍक्टिव्ह आहेत का याच्यावरती आपल्याला लाईफ ठरतं. त्याच्यावरून ठरतं. बारीक बारीक चेंजेस सुद्धा आपल्या लक्षात आले पाहिजे आणि ते मॉडिफाय करणं. आतमध्ये आहेत म्हणून आपण स्वतःच मॉडिफाय करू शकतो, दुसरा कोण मॉडिफाय करू शकत नाही. कॉन्फिडन्स इट कॅनॉट बी रिसिव्ड फ्रॉम एनी अदर्स. कॉन्फिडन्स दुसऱ्याकडून घेतला जाऊ शकत नाही. इट शुड बी फ्रॉम युअर इनसाइड. तो आतूनच असला पाहिजे, बरोबर ना. लक्षात ठेवा, अभ्यास करण्याची ताकद सुद्धा तुमच्या आतूनच आली पाहिजे. बाहेरून मी म्हणून काय उपयोग नाही. तू अभ्यास करू शकतोय, तू अभ्यास करू शकतोय, दॅट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. कधी कधी ते सिक्रेट्स ऑफ लाईफ काहीतरी असते की ऐकले की तिथे बुक्स वगैरे आहेत, काहीतरी असतं एखादी म्हणजे स्टोरी. याच्यात थोडेसे संबंधित सांगतो, जास्त काही नाही. एक मित्र होता, अभ्यास करत बसायचा आणि त्याच्या असं पॅड असायचं. लायब्ररीमध्ये आम्ही अभ्यास करत बसायचो आणि तिथं वरती लिहिणार डेप्युटी कलेक्टर व्हायचं. म्हणजे त्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचं म्हणून तो डेप्युटी कलेक्टर लिहिणार. असं बघायचं, हसायचं. मला आतून हसायला. डेप्युटी कलेक्टर लिहिल्यानं डेप्युटी कलेक्टर कधीच होऊ शकत नाही. ते कुठं लिहायला लागतं माहितीये का? 2 ठिकाणी. आपल्या मनामध्ये लिहायला लागतं आणि आपल्या मेंदूमध्ये लिहायला लागतं. तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं झालं समजा, तुमचं काय जे काही एम असेल ते, मी सांगणार नाही की फक्त डॉक्टरच व्हा, इंजिनियर काय काय व्हायचे ते व्हा. म्हणजे प्रत्येकाचे एम असतात. म्हणजे आताची पिढी जरा फॉरवर्ड आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचे एम ठरलेले असतात. तुमचं ज्या ज्या वेळेस एम असेल ते मनामध्ये बिंबवायचं आणि डोक्यामध्ये बिंबवायचं. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्याला ते अचीव्ह करायचं असेल तर वी हॅव टू वेक अप अँड वी हॅव टू वर्क. आता आपण उठलं पाहिजे ना, आता आपण कामाला लागलं पाहिजे. कारण त्याला सांगायचं नाही. जो कारण सांगतो तो कधी सक्सेस होऊ शकत नाही. कारण नसतं. एक्स्ट्रा काम केलं तरी चालेल, ठीक आहे. विश्रांती घ्या, विश्रांती तुम्हाला गरजेची आहे, पण एक्स्ट्रा विश्रांती कधीच नको आहे. इथून सुरुवात झाली पाहिजे. हे काय इंटरनल सेन्सेशन आहे, बाहेरून नाही. आईला किती उठवलं तरी तुमची झोप जात नाही. लक्षात ठेवा, मी सुद्धा त्याच्यातून गेलेलो. पण ज्या वेळेस तुम्हाला आतून लक्षात येतं की आता उठलं पाहिजे, मग झोप उडून जाते. झोप उडली पाहिजे. जाग नाही झालं पाहिजे, जाग केलं नाही पाहिजे कोणी, आपल्याला जाग आली पाहिजे. हे काय इंटरनल सेन्सेशन आहे. येस, देयर आर सम रिसर्चर्स व्हिच डू सेन्स सच काइंड ऑफ द थिंग्स. म्हणून लक्षात ठेवायचं. झोपताना पुढे अजून आपल्याला ते हॉर्मोनल शिकायचे, त्यावेळेस अजून एकदा मी सांगेन की जर तुम्ही उद्या सुद्धा प्रयोग करून बघा.
जर तुम्ही संध्याकाळी फक्त 10 ते 15 वेळा जर म्हटलं, तुमच्या घड्याळाकडे बघून, तुमच्या घड्याळात बघायचं, ज्यावेळेस झोपताय त्यावेळेस तुमच्या घड्याळात बघायचं, मला 5 वाजता उठायचं आहे. नाही तुम्ही उठला तर उद्याच्या लेक्चर मला सांगा. 5लाच उठणार. फक्त ज्यावेळेस जाग येते त्यावेळेस तुम्ही घड्याळ बघायचं. नाहीतर जाग आली, तुम्हाला लक्षातच राहणार नाही की आपण असं म्हटलं होतं. असं काय व्हायला नको. उठल्या उठल्या घड्याळ बघायचं, 5 वाजलेले 100% असणार. सेकंद सुद्धा ठेवा. बॉडी इज वर्किंग व्हेरी कीनली, व्हेरी ऍक्युरेटली. आपली बॉडी वर्क करते. फक्त बॉडीला सवय लावतो आपण. आळस याची, आळस आहे, नको, थकवा आहे, जरा थोडी विश्रांती घेऊया. नाही, बॉडीला सवय लागली पाहिजे की आपण हो म्हटलं की लगेच बॉडी उठली पाहिजे, एनर्जी तयार होते. कारण त्या बॉडीला सांगितलेलं असतं आपण, हॉर्मोनल चेंजेस केलेले असतात, सगळे चेंजेस केले असतात. त्यांचे रिसेप्टर रेडी असतात रिसेप्शन घेण्यासाठी त्या त्या टाइमवर, वेळेचं सुद्धा. आणि मग आपण काय म्हणतो, आता नको रिसेप्शन. ते म्हणणार कन्फ्युज होऊन जातात. आता हो म्हणतोय, आता नको म्हणतोय, आता हो म्हणतोय, आता नको म्हणतोय, मी काय करायचं. ठीक आहे बाबा, तुझं म्हणेल तसं. मग पुन्हा कधी कधी त्याला असं वाटतं की ह्यानं हो म्हटलं तरी आपण नाही करायचं, कारण हे कन्फ्युज करतोय जरा, त्याच्यामुळे आपण कशाला त्रास घ्यायचा. म्हणून रिसेप्टर्स बी थांबतात. म्हणून लक्षात ठेवायचं, रिसेप्टरला सवय लागते. इफ यू टेल देम, इफ यू ट्रेन देम, these receptors can be trained in all different kinds of the ways. एवढी पॉवर आहे यांच्यामध्ये की कुठल्याही प्रकारे रिसेप्टर ट्रेन होऊ शकतात. कुठल्याही प्रकारे. We can't believe the power of the brain. We can't believe the power of the receptors. डोळे झाकून सुद्धा माणूस तुम्हाला बघता येतो. What is that power? डोळे झाकल्यानंतर सुद्धा माणूस तुम्हाला दिसू शकतो. अंधाऱ्या माणसाला माणूस दिसतो की नाही बघा. लर्न केलेलं असतं त्यानं. जवळून जरी गेलो तरी तुमचं नाव सांगतो. न बोलता सुद्धा त्यांचा ब्रेन तसा ट्रेन झालेला असतो. बिकॉज दे हॅव टेकन देअर रिसेप्टर टू द अनदर लेवल. त्यांचे स्वतःचे रिसेप्टर दुसऱ्या लेवलला नेलेले असतात. म्हणजे म्हणून आपण आपल्याकडे तर सगळे रिसेप्टर्स रेडी आहे. सो वी कॅन डू एनिथिंग. ओके, हे जरा थोडंसं वेगळं असलं तरी ते तुमच्यासाठी महत्वाचं म्हणून थोडं मेन्शन केलं. ठीक आहे. सो दीज रिसेप्टर्स कॅन बी ऑफ डिफरंट. 2 वेगळ्या प्रकारचे रिसेप्टर्स आपल्याला बघायला मिळतात. Those receptors which receive the message from the outside of the body and those receptors which receive the message or stimulus from the within the body, from the body or from inside of the body or within the body. 2 प्रकारचे आतले रिसेप्टर्स आणि बाहेरचे रिसेप्टर्स. आतले रिसेप्टर कुठे असतात? दे आर सिच्युएटेड ऑल ओव्हर द डिफरंट बॉडी ऑर्गन्स. वेगवेगळ्या बॉडी ऑर्गन्स, हार्ट वरती असतील, वेसल्स वरती असतील, मसल्स वरती असतील, जॉईंट्स वरती असतील, बोन्स वरती असतील, सगळे कुठेही असतील. किडनी वरती असतील, लिव्हर वरती असतील, पॅनक्रियास वरती असतील, जेवढे काही ऑर्गन्स आहेत किंवा आपले लंग्स आहेत, लंग्स वरती असतील, सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी हे रिसेप्टर्स प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. बट these receptors are highly specialized from the outside of the body and these are the 5. म्हणून बाहेरचे जे रिसेप्टर्स आहेत त्यांचा ग्रुप जो आहे त्याला एक्स्टेरो रिसेप्टर्स असं म्हणायचं. एक्स्टेरोसेप्टर्स जरा फ्यूज झालेला वर्ड आहे. एक्स्टेरो रिसेप्टर्स हा शब्द एक्स्टेरोसेप्टर्स म्हणून तुम्ही घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा, external receptors they are distributed into the 5 different sense organs. हा सांग 5 different sense organ वरून सुरू करायचं. आय, इयर, अजून नोज, टंग, बरोबर, अँड स्किन. ओके, अशा प्रकारे 5 sense organs which receive the message from the external. But these sense organs are not specialized for the same thing, but they also contain different kinds of the other receptors also. And the receptors which are present in these different kinds of the sense organs are the exteroceptors. They receive the message or they receive the stimulus from the outside the body. म्हणून ते स्पेशलाइज्ड असलेली बघायला मिळतात. बघूया हे रिसेप्टर्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला असलेले बघायला मिळतात. फर्स्ट वी विल टॉक अबाउट द
receptors of eye. Those are called as a photoreceptors. Photoreceptors. Photoreceptors, they have ability to detect the light. हे काय करतात? Photoreceptors detect light. मी मुद्दा म्हणून तुमच्या टेबलमध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं घेतलं का, तर मी वरून सुरुवात करतोय. डोळा, लगेच डोळ्याच्या खाली कान, आणि कानाच्या खाली नाक, नाकाच्या खाली जीभ, असं मी करतो म्हणून. आणि त्याच्यानंतर स्किन आपण शेवटी बघूया. त्यांनी तसं रॅन्डमली दिलेलं आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं म्हणून मी सिक्वेन्स न घेतलं. ठीक आहे. डिटेक्ट लाईट, and these are distributed in the retina of eye. Distributed in retina of eye. Retina of eye. Especially the retinal cells. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात, आपण बघणार आहे. रॉड अँड कोन सेल्स. रेटिना मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात, रॉड्स अँड कोन सेल्स. त्याच्यामध्ये आपल्याला हे रिसेप्टर्स प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. फोटोरिसेप्टर्स. दीज आर द फोटोरिसेप्टर्स. So detect the light and they are responsible for the vision. लक्षात, they are responsible for the vision. बरोबर, विजन साठी डिटेक्ट द लाईट अँड रिस्पॉन्सिबल फॉर द विजन. विजन साठी महत्वाचे आपल्याला असलेली बघायला मिळतात. सो दीज आर द फोटो रिसेप्टर्स. सेकंड, दुसरे, इयर मध्ये प्रेझेंट असलेली, ठीक आहे, दोज कॅन बी कॉल्ड एज अ फोनो रिसेप्टर्स. काय म्हणायचं? फोनो रिसेप्टर्स. फोनो रिसेप्टर्स, they are detecting the sound. Detect sound waves. Sound waves. बरोबर, sound waves. Vibrations they can detect. ठीक है, sound waves. And this is responsible for the sense of hearing. Sense of hearing. These are responsible for sense of hearing. Sense of hearing. And so present in ear. Present in ear, especially the specific part of the ear that is called as the organ of Corti. Organ of Corti. ठीक आहे. हिअरिंगचा ऑर्गन कुठला आहे? ऑर्गन ऑफ कॉर्टी. लक्षात ठेवायचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे रिसेप्टर्स, फोनो रिसेप्टर्स प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. फोनो रिसेप्टर्स. ठीक आहे. Third type of exteroreceptors, statoreceptors. Statoreceptors. These are also present in the ear, but these are present in the internal ear, specifically semicircular canals. Semicircular canals. They are present in the internal ear, especially semicircular canals. Semicircular canals वेगळ्या प्रकारचे असतात, म्हणून ते आपण वेगळ्या प्रकारचे. इंटरनल इयर मध्ये दोन पार्ट आपल्याला असलेले बघायला मिळतात. एक असतो कॉक्लिया, ज्याच्यामध्ये तो ऑर्गन ऑफ कॉर्टी असतो, आणि दुसरे असतात सेमीसर्क्युलर कॅनल. आणि ह्या सेमीसर्क्युलर कॅनल मध्ये कुठले रिसेप्टर असतात? स्टॅटो रिसेप्टर असतात. लक्षात ठेवायचं. म्हणून इयर मध्ये किती प्रकारचे रिसेप्टर आहेत? दोन प्रकारचे. एक
फोनो रिसेप्टर्स आणि दुसरा स्टॅटो रिसेप्टर्स. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायची. ठीक आहे. दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटेक्शन ऑफ इक्विलिब्रियम. हे काय डिटेक्ट करतात? टच डिटेक्ट करतात आणि त्याच्यामुळे इक्विलिब्रियम साठी रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटेक्शन ऑफ अ टच फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ द सेन्सरी सेल्स. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? रिसीव्स द डिफरंट काइंड्स ऑफ द इक्विलिब्रियम किंवा त्याला आपण काय म्हणूया? टच असंच म्हणा. टच डिटेक्ट टच. लक्षात ठेवायचं. आपण त्याला वेगळ्या पद्धतीने मांडू. काय डिटेक्ट करतात? टच. टच डिटेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल काय असतं? याच्यामध्ये छोटे छोटे पेबल्स असतात, स्मॉल कॅल्क्युलीज असतात, कॅल्क्युलीज स्टोन्स असतात, छोटे छोटे स्टोन्स असतात कानामध्ये बारीक. आणि हे ह्या सेमी सर्क्युलर कॅनल मधून सर्क्युलेट होत असतात. म्हणजे मी जर असं तिरका झालो तर ते त्या बाजूला जाणार, गरंगळत जाणार. बरोबर. आपण कधीतरी बॉल वगैरे किंवा फुगा आहे, फुग्यामध्ये खडे भरलेले असतील तर फुगा असा फिरवला तर खडे काय होतात? फिरतात. बरोबर ना. त्याच्यामध्ये तशा प्रकारे हे काय कॅनल्स मधून हे खडे फिरतात आणि ज्या ठिकाणी टच होईल त्या प्रकारचा सेन्स किंवा लगेच इक्विलिब्रियम त्या प्रकारचा आहे असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणून टच हा फार महत्वाचा. हा टच इंटरनल टच आहे. लक्षात ठेवा. इंटरनल टच आहे. बट इट इज बेस्ड ऑन द ग्रॅव्हिटी. हे कशावरती आधारित आहे? ग्रॅव्हिटीवर. ठीक आहे. टच आहे. टच कुणाचा आहे? छोटे छोटे पेबल्स आहेत, छोटे छोटे स्टोन्स आहेत, त्या स्टोनचा आहे. ठीक आहे. पण ते कशावरती अवलंबून आहे? ते ग्रॅव्हिटीच्या दिशेनं आलेले बघायला मिळतात आणि त्याच्यानुसार आपल्याला इक्विलिब्रियम मेंटेन केलेलं बघायला मिळतं. हे डिटेक्ट टच डिटेक्ट करतात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची, इट इज दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्सेशन ऑफ द इक्विलिब्रियम and balance of body. बघा, साधं सिंपल तुम्हाला माहित असेल. तुम्ही मोठ्या झोपड्यामध्ये वगैरे बसला, बरोबर, किंवा साधं सिंपल एक उदाहरण द्या. भिंगोऱ्या कधी केल्या? पावसाच्या ह्याच्यात असं फिरलाय कधी तुम्ही? काय म्हणता तुम्ही? असं हात करून फिरला कधी? काय म्हणता तुम्ही त्याला? आमच्याकडे भिंगोऱ्या म्हणतात. गारा पडतात म्हणून गाऱ्या भिंगोऱ्या आम्ही खेळायचो लहानपणी. आणि असं फिरायचं की नंतर उभा राहायचा प्रयत्न करायचा, स्टेबल राहायचा प्रयत्न करायचा. राहतो का स्टेबल आपण? नाही. का राहत नाही? ज्यावेळेस आपण असं फिरत असतो त्यावेळेस हे जे रिसेप्टर असतात टच वेगळ्या दिशेला गेलेले असतात आणि ते तसा प्रकारचा मेसेज ब्रेनला देऊन ठेवतात की व्हर्लिंग मोशन मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये तुमची बॉडी आहे आणि त्यामुळे सर्क्युलर मोशन मधलाच तुम्हाला बॅलन्स करायचा आहे हे ब्रेनला कळालेलं असतं आणि म्हणून ब्रेन तो डोक्यात घेऊन ठेवतो. म्हणजे तसा सगळ्या मसल्सला तसा मेसेज देतो. आणि मग आपण अचानक थांबलं की त्याला कळत नाही. तो म्हणतो मोशन तर सुरू आहे आणि तुम्ही का थांब, म्हणजे बॉडीला तसा मेसेज दिला असतो आणि मग आपण खाली पडतो. ठीक आहे. तर हे काय कोण करतं? इक्विलिब्रियम. म्हणजे बॉडीचं इक्विलिब्रियम कुठेही असू द्या, बॉडी स्ट्रेट असली पाहिजे, ते इक्विलिब्रियम. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण एखादं काम करतो, मी आता इकडे तिकडे होतोय तर माझा बॅलन्स मी मेंटेन करतोय and that maintaining the balance is due to the statoreceptors. हे कोणामुळे होतं? statoreceptors. Especially semicircular canals are rich in the statoreceptors. Statoreceptors semicircular canal मध्ये आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे statoreceptors. These are also present in the ear. लक्षात ठेवा. कुठे लिहून ठेवा. हा लिहिलं इथं. इंटरनल इयर. हे कुठे आहे? इंटरनल इयर मध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. Then next type of receptors we can say thermoreceptors. नाही, आपल्याला पुढे नोज मध्ये यायचं. ठीक आहे. नोज मध्ये केमोरिसेप्टर्स. लक्षात ठेवा. नोज मध्ये काय असतात? केमोरिसेप्टर्स. नोज मध्ये केमोरिसेप्टर्स.
These are present in the nodes. Okay, these are responsible for the detection of chemicals. Detects different chemicals. Gaseous chemicals, especially कुठल्या प्रकारचे chemicals? Gaseous chemicals. लक्षात ठेवा. And therefore these are responsible for the sense of smell. Sense of smell. Where these are distributed? These are distributed in the sensory epithelium of a nose. Present in sensory epithelium of nose. नोजच्या सेन्सरी इपिथेलियम मध्ये आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट झालेले बघायला मिळतात, प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. दे डिटेक्ट द केमिकल्स. बरोबर, ते वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल डिटेक्ट करतात. देअरफॉर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेन्स ऑफ अ स्मेल. सेन्स ऑफ स्मेल साठी हे रिस्पॉन्सिबल असलेले बघायला मिळतात. अबाउट 10,000 डिफरंट smells we can detect. Can be detected. आपल्याला फक्त कळतात की 2-4 प्रकार. सेन्स स्मेल किती प्रकारचे आहेत? हजारो, करोडो, लाखो. आपल्याला किती करतात? 10,000 स्मेल करतात. डॉग असेल त्याच्यामध्ये वेगळे असतील. बरोबर, अजून मांजर असेल त्यांना वेगळा सेन्स स्मेल आलेले बघायला मिळतात. बघा, डॉग कुठेही गेला तर काय करतो? स्मेलिंग करतो, वेगळ्या प्रकारे स्मेलिंग करतो. त्याचं नाक सुद्धा असं मूव्ह होऊ शकतं, आपल्यासारखं नाही. आपलं पण होतच, पण थोडं होतं. त्याचं फार चांगल्या प्रकारे. काही प्राणी आहेत, उंदीर वगैरे, त्यांचं नाक सुद्धा फार सेन्सिटिव्ह असतं. ठीक आहे, मग त्यांच्यामध्ये काय केलं जातं? स्मेल्स जास्त डिटेक्ट केले जातात. आपल्याकडे 10,000 असतील, पण काही प्राण्यांमध्ये लाखो सेन्स ऑफ स्मेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल वेगवेगळे डिटेक्ट केले जातात. आपण फक्त पोटावर म्हणतो, आपल्याला ते नॉलेज एवढं नाहीये, पण आपल्याला तेवढं माहिती आहे. काही फुलांचा सुगंध आपण ओळखू शकतो. फुलांचा सुगंध. मी जर डोळे झाकलेले माझ्या समोर जर गुलाब आणून ठेवला तर मी गुलाबाचा ओळख. माझ्या समोर जर चंदन आणून ठेवलं तर मी चंदनाचा ओळखेन. माझ्या समोर भजी आणून ठेवली तर मी भजीचा ओळखेन. माझ्या समोर तळलेली मिरची आणून ठेवली तर मी तर मिरचीचा ओळखेन. ठीक आहे, बरोबर ना? असे कितीतरी स्मेल आहेत. असे किती आहेत? 10,000 स्मेल ओळखू शकतो. दे आर ऑफ डिफरंट. टोमॅटो असेल, टोमॅटो केचपचा कधी कधी घेतला असेल तुम्ही, थोडासा नुसता जवळ आला तर लगेच तुम्हाला लक्षात येतो. दॅट इज अ पॉवर ऑफ स्मेलिंग. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल्स आपल्याला ओळखता येतात. आणि दोज आर ड्यू टू द केमोरिसेप्टर्स. ठीक आहे, आणि दीज आर द केमोरिसेप्टर विच आर कॉल्ड ॲज अ डिफरंट. त्याला वेगळ्या प्रकारे आपण नावं दिली आहेत. दोज आर कॉल्ड ॲज ऑलफॅक्टरी रिसेप्टर्स. त्याला काय म्हणायचं? ऑलफॅक्टरी रिसेप्टर्स. केमोरिसेप्टरचा हा एक पहिला प्रकार आहे असं म्हणूया. केमोरिसेप्टरचा पहिला प्रकार. केमोरिसेप्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे, हे काय करतात? गॅसियस केमिकल्स सेन्स करतात. आता दुसरे लिक्विड किंवा सॉलिड केमिकल्स डिटेक्ट करतात. लिक्विड केमिकल डिटेक्ट करणारे वेगळे आहेत. बरोबर, म्हणून याला ह्या प्रकाराला काय म्हणायचं? ऑलफॅक्टरी रिसेप्टर. सो अनदर वर्ड यू कॅन यूज. These are responsible for the sense of olfaction. Sense of olfaction. Olfactory sense. असं होता. कधी कधी तुम्हाला तो शब्द आला तर कन्फ्युज व्हायला नको की हा नेमका काय? ऑलफॅक्टरी सेन्स. स्मेलचा ऑलफॅक्शन. स्मेल म्हणजे काय? ऑलफॅक्शन. स्मेल वास घेणे म्हणजे काय? ऑलफॅक्शन. ठीक आहे, ऑलफॅक्टरी आहे म्हणून आपण ऑलफॅक्शन असंही म्हणू शकतो. तर अशा ऑलफॅक्टरी प्रकारचे हे केमिकल असलेली बघा. These are present in the nose. ठीक है. Second type, that those can be called as gustatory receptors. Second chemicals
रिसेप्टर्स आहेत गस्टेटरी रिसेप्टर्स. दोज आर डिस्ट्रीब्युटेड इन द टंग. हे वरचे नोज मध्ये आहेत, टंग मध्ये डिस्ट्रीब्युट असलेले बघा गस्टेटरी रिसेप्टर्स. ठीक आहे, गस्टेटरी रिसेप्टर्स. These are responsible for the detection of chemical itself. हे सुद्धा डिटेक्ट्स केमिकल्स म्हणून त्याला केमो रिसेप्टर्स असं म्हणतात. लक्षात येत आहे, केमिकल्स डिटेक्ट करतात म्हणून केमो रिसेप्टर्स असं म्हणतात. बट स्पेशली व्हेन यू टॉक अबाउट द गस्टेटरी रिसेप्टर्स, these are responsible for the sense of a taste. Sense of a taste or gustation असं म्हणायचं. काय म्हणायचं? गस्टेशन. Sense of a taste is nothing but the gustation. Okay, these are distributed, present in tongue or taste buds. त्याला आपण taste buds. There are taste buds present in the tongue, and those taste buds contain a gustatory receptors. त्या टंग मध्ये आपल्याला गस्टेटरी रिसेप्टर्स असलेली बघायला मिळतात. सो दे डिटेक्ट द डिफरंट काइंड्स ऑफ द टेस्ट. वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत. किती प्रकारच्या टेस्ट आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत. काय असेल? स्वीट असेल. सकाळी सकाळी कडू वगैरे काय घ्यायला नको, बरोबर ना? स्वीट घेऊया, स्वीट. दुसरी सोअर, salty, bitter, बरोबर? bitter. चालच का? स्वीट गोड, सोअर आंबट, साल्टी खारट, बिटर कडू, बरोबर? अशा चार. त्याच्यापेक्षा एक वेगळी असते, त्याला आपण उमामी असं म्हणतो. काय म्हणतो? उमामी. उमामी ही आंबट गोड असं म्हणतात. आंबट गोड ही वेगळीच असते. विनेगर. विनेगर खाल्ले कधी? नाही खाल्लं असेल, पण हेच विनेगर आहे असं माहिती, बरोबर? किंवा ते लिंबूचं लोणचं खाल्लंय. लिंबू गोड लोणचं, त्याची चव माहितीये. ती चव म्हणजे मला आवडत नाही, पण ते मला चव माहितीये. ठीक आहे, उमामी. ठीक आहे, अशा वेगळ्या प्रकारच्या चवी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात, आणि त्या काय गस्टेटरी रिसेप्टरना डिटेक्ट केलेल्या बघायला मिळतात. सो दीज आर द केमो रिसेप्टर्स. हे आपल्याला केमो रिसेप्टर्स असलेली बघायला. आणि देन वी कम टू द अनदर काइंड ऑफ रिसेप्टर्स. दुसऱ्या प्रकारचे रिसेप्टर्स असले आता अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला असलेली बघायला मिळतात. देन वी कम टू द थर्मो रिसेप्टर्स. Thermoreceptors. Thermoreceptors, they are distributed in the skin. Skin मध्ये असतात. स्किन ही फारच स्पेशलाइज असलेली बघायला मिळते. स्किन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टर. These are responsible for the detection of a temperature. हे काय? Detects temperature. टेम्परेचर. आता दोन प्रकारचे टेम्परेचर आपल्याला लक्षात येतील. ठीक आहे, एक हाय टेम्परेचर, हीट आणि कोल्ड. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणूया? हीट आणि कोल्ड दोन्ही डिटेक्ट करावं. थंडी आहे म्हणजे ते टेम्परेचर आहे, लक्षात ठेवा. रेंज ऑफ अ हीट इज नथिंग बट द टेम्परेचर. टेम्परेचरची डेफिनेशन आपण कशी करतो? टेम्परेचर म्हणजे काय? इट इज वेदर इट इज कोल्ड और hot. Being a cold or hot, that is a temperature. Hot condition जी आहे ती जर डिटेक्ट करायची झाली तर त्याला काय म्हणायचं? कॅलोरिसेप्टर्स असं म्हणायचं.
कॅलो रिसेप्टर असं म्हणायचं. आणि दुसरे असतात फ्रिजिडो रिसेप्टर्स किंवा त्याला आपण ट्रिजिडो रिसेप्टर्स असंही म्हणतो. और त्याला काय म्हणायचं फ्रिजिडो रिसेप्टर्स. फ्रिजिडो रिसेप्टर्स फ्रीजिंग प्रोसेस डिटेक्ट करतात म्हणून त्याला फ्रिजिडो रिसेप्टर किंवा ट्रिजिडो रिसेप्टर्स असं म्हणतात. ठीक आहे. कॅलो रिसेप्टर्स हीट साठी हीट डिटेक्ट करतात म्हणजे किती हॉट आहे हे डिटेक्ट करण्यासाठी, किती कोल्ड आहे ते डिटेक्ट करण्यासाठी वेगळे. ठीक आहे. म्हणून टेम्परेचर वेगळ्या पद्धतीने आपल्याला डिटेक्ट करता येऊ शकते. दोज आर द थर्मो रिसेप्टर्स. And last type of exteroreceptors we will see, which are also present in the skin, and those are called as a mechanoreceptors. Mechanoreceptors. These mechanoreceptors are responsible for detecting the different kinds of the mechanical stimuli, mechanical forces. Detect mechanical stimuli किंवा स्टिम्युलस. मेकॅनिकल स्टिम्युलस डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला कोण असतात मेकॅनिकल. दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन द स्किन. स्किन मध्ये सगळ्या स्किन मध्ये प्रेझेंट असते. कुठल्या प्रकारचे मेकॅनिकल असतील? टच आहे, प्रेशर आहे, पेन आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर बघा. पहिला टच, पेन आणि प्रेशर. त्या प्रकारचे सेन्स डिटेक्ट द सेन्स ऑफ अ टच, सेन्स ऑफ अ पेन, सेन्स ऑफ अ प्रेशर. ठीक आहे. प्रेशर साधे साधे सिंपल आपल्याला याचे एक्झाम्पल्स घेता येतील. आपल्या पाठीवरती किती ओझं आहे बघा. एखाद्या मित्राला उचलून घेतलं, खेळा आपण करतो कधी, किंवा लहान मुलाला उचलून घेतलं, त्याचं ओझं किती आहे ते प्रेशर. कुठं कुठं प्रेशर येतं? सगळ्या बॉडीवरती प्रेशर आलेलं आहे ते प्रेशर. ठीक आहे. किंवा आपण गर्दीमध्ये गेलो आणि फार मोठी भयानक गर्दी आहे, कच्च गर्दी आहे आणि आपण मध्ये चेपले गेलो आहोत, बरोबर. अशा पद्धतीचे काय प्रेशर्स बॉडीवरती आलेले. टच अगोदर सांगितलं, टच आपल्याला जास्त आहे, कमी आहे. स्पर्श कसा आहे? काट्याचा स्पर्श, स्मूथ स्पर्श, रफ स्पर्श, वेगळ्या प्रकारचे. टच सुद्धा वेगळ्या प्रकारचे डिटेक्ट झालेले बघा ना. पेन, वेदना, कधी कधी काहीतरी झालेलं असतं आणि खरचटलेलं असतं आणि त्याची वेदना सतत आपल्या सतावत असते. ते कशाने होतं? तर मेकॅनोरिसेप्टर्स असतात. क्लिअर. अशा प्रकारचे मेकॅनोरिसेप्टर दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन द स्किन. स्किन मध्येच असतात. कुठे लिहून ठेवा. मेकॅनोरिसेप्टर्स आर प्रेझेंट इन द स्किन. क्लिअर. सो दीज आर द डिफरंट रिसेप्टर्स: photoreceptors, phonoreceptors, statoreceptors, chemoreceptors, thermoreceptors, and mechanoreceptors. These six different types of receptors which receives the message from the external of the body. बॉडीच्या बाहेर जे काही एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाई असतील किंवा सराउंडिंगचे स्टिम्युलाई असतील ते डिटेक्ट करण्यासाठी हे एक्सटेरोसेप्टर्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. एक्सटेरोसेप्टर्स. These exteroceptors. Okay. Second group of the receptors, that is enteroceptors. त्याला काय म्हणायचं? इंटरनल रिसेप्टर्स. त्याला काय म्हणायचं? इंटेरोरेसेप्टर्स असं म्हणायचं. इंटेरोसेप्टर्स. This detects the stimulus from inside of the body. Stimuli from within the body. बॉडीच्या आतमधून जो स्टिम्युलाई आलेला बघायला मिळतो तो डिटेक्ट करण्यासाठी हे इंटेरोरेसेप्टर आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. These are also of different type. वेगळ्या प्रकारचे आपल्याला असलेली बघायला. There is no specific organ which is responsible for some kind of the sense.
म्हणून सेन्स ऑर्गन्स वगैरे काही नसतात आतमध्ये. इच अँड एव्हरी ऑर्गन डू हॅव सेन्स. प्रत्येक ऑर्गनला सेन्स असतो. ठीक आहे, त्या त्या प्रकारचा सेन्स असलेला बघायला मिळतो. सम ऑर्गन्स डू हॅव ऍग्रिगेशन ऑफ दिस रिसेप्टर्स. ह्या रिसेप्टरचं काही ऑर्गन मध्ये ऍग्रिगेशन असतं, काही ठराविक अशा ठिकाणी ऍग्रिगेशन असतं. ते स्पेशलाइज्ड असतं, पण आपल्याला त्याला वेगळं नाव असं देता येणार नाही. त्याच्यातला पहिला आहे एंटेरो रिसेप्टर्स. इंटेरो रिसेप्टर्स आणि एंटेरो रिसेप्टर्स वेगळे लक्षात ठेवायचं. एंटेरो सेप्टर्स. एंटेरॉन डायजेस्टिव्ह कॅनल, डायजेस्टिव्ह सिस्टम, म्हणून त्याला इंटरनल बॉडी ऑर्गन मध्ये प्रेझेंट असतं. प्रेझेंट इन इंटरनल बॉडी ऑर्गन्स. वेगवेगळ्या इंटरनल बॉडी ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट असलेली बघा. These are responsible for the variety of the stimuli, variety of the senses. वेगळ्या प्रकारचे सेन्सेस आपल्याला इथं डिटेक्ट केलेले बघायला मिळतात. Especially you can sense of, say we can say that sense of hunger, thirst, pain, osmotic changes, and many others. बघा, भूक लागली हे कोण डिटेक्ट करतं? एंटेरो रिसेप्टर्स असतात. These are distributed all over the body, especially on the digestive system. Digestive system मध्ये जास्त असतात. थर्स्ट हे सुद्धा डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये किंवा सगळ्या बॉडीमध्ये असतात. तहान लागल्यानंतर बॉडी सगळी ऍक्टिव्ह होते लक्षात ठेवा, आणि ती सेन्स पाठवत असते. पेन, वेदना, आतमध्ये एखाद्या पोटात दुखणे वगैरे असतं ना, पोटात दुखणे, ठीक आहे, असं कधी होत नाही, पण काहीतरी चुकीच्या पद्धतीचं खाणं आलं वगैरे तर असं होतं, पोटात दुखणं वगैरे, ते पेन, इंटरनल पेन्स आर डिटेक्टेड बाय द एंटेरोसेप्टर्स. ऑस्मॉटिक चेंजेस, तहान लागणे, बघा डायरेक्टली इनडायरेक्टली रिलेटेड असतं. ऑस्मॉटिक चेंजेस, आपल्या ब्लड मध्ये शुगरचं प्रमाण कमी झालं, साल्टचं प्रमाण जास्त किंवा कमी झालं तर आपल्याला पाणी प्यावं किंवा नको असं वाटतं. साखर खाल्ल्यानंतर आपण पाणी जास्त पितो. का पितो? तर ब्लड मध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं. साखरेचं प्रमाण म्हणजे ऑस्मॉटिक बॅलन्स तिथं बिघडलेलं असतं. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ब्लडचं शुगर इंटर्म्स ऑफ शुगर इन्क्रीज झालेलं असतं. सो वी हॅव टू डायल्यूट इट, सो वी हॅव टू ड्रिंक वॉटर. म्हणून पाणी प्यावं लागतं. म्हणून लक्षात ठेवायचं, जेवढं जास्त पाणी आपण पिऊ तेवढं आपल्या बॉडीचं किंवा ब्लडचं स्पेशली कंपोजिशन ऍक्युरेट मेंटेन केलं जातं. काय म्हणतो मी? ऍक्युरेट मेंटेन केलं जातं. कारण आपल्याला ब्लडचं व्हॉल्यूम मेंटेन करावं लागतं. म्हणून आपल्याला पाणी जर पिलं नाही तर आपल्याला एक्सक्रीशन करता येत नाही. काय करता येत नाही? एक्सक्रीशन करता येत नाही. आणि एक्सक्रीशन नाही केलं तर जे अनवॉन्टेड कंपोनंट्स आहेत ते आपण बाहेर टाकू शकत नाही. बरोबर ना? म्हणून आपण काय करायचं? पाणी भरपूर भरायचं. मग काय होणार? जे नको असलेले कंपाऊंड पाण्याबरोबर बाहेर टाकून दिले जातील आणि मग आपलं ब्लड ऍक्युरेट जे काही ऑस्मोटिक बॅलन्स आहे तो मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे थोडासा जरी चेंज झाला, फॉर एक्झाम्पल चेंज इन द पीएच ऑफ अ ब्लड, that can be detected through these enteroceptors. Change in the sugar content in the blood, that can also be detected. हे बाहेरचे वगैरे शुगर ते चेक करणारे मशीन्स आलेले आहेत. बोट घातलं की शुगर चेक करते. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आहे ठीक आहे, ओके, ॲट सम लेवल दोज आर ओके, बट within our body there are different kinds of the sensors. Those are called as the interoceptors, and these interoceptors are responsible for the detecting the very accurate composition of our blood, and therefore it maintains the osmolarity of the blood very accurately. ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन कमी झालं की लगेचच काय होतं? आपल्याला श्वास वाढतो, लक्षात ठेवा, किंवा आपण जांभळी देतो. का? तर आपल्याला ऑक्सिजन पाहिजे. ते आता त्या ऑक्सिजनच्या मशीनला बोट घालून लक्षात येणार नाही. ते काय पण सांगते. आता तर मशीन त्या बिघडलेल्या आहेत. ते म्हणणार एवढ्या लोकांनी माझ्यावरती प्रयोग करायला लागले, काय मी काय, त्या सुद्धा कन्फ्युज झाल्या. म्हणून बोट घातलं तर काय? आता बोट घातलं तर ऑक्सिजन 85,
नंतर बोट घातलं तर 40, अजून एकदा बोट घातलं तर 100, 120. अरे लावलंय काय? त्यांचे सेन्सर बिघडले. आपला सेन्सर कसा कधीही बिघडत नाही, कधीही बिघडत नाही. इट इज व्हेरी ऍक्युरेट. त्याच्यासारखा सेन्सर कुठलाच नाही. म्हणून लक्षात ठेवा की आपल्या म्हणून पाणी भरपूर प्या. आयुष्यात कधीही आजारी पडायची वेळ येणार नाही. जास्त खायचं नाही, पाणी भरपूर प्यायचं. जास्त म्हणजे ओव्हरलोड कधीतरी ठीक आहे, पण दररोजच ओव्हरलोड नाही करायचं. त्याला पण ते ओझं व्हायला आलं पाहिजे ना, मग असं. ठीक आहे. एंटेरोसेप्टर. सो दीज आर डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द बॉडी ऑफ इंटरनल ऑर्गन स्पेशली. They are responsible for the sense of hunger, thirst, pain, and osmotic changes they detect from the body or within the body. These are the specialized interoceptors. Another second type of internal or enteroreceptors are the proprioceptors. Proprioceptors. These are distributed all over the different body. Especially these are distributed present in muscles and tendons. Muscles and tendons. These are distributed in the tendons as well as muscles, and therefore it can detect the different kinds of the muscular movement or joint movement or bone movement. बघा, माझा हात मी एवढा फिरू शकतो, मी इकडून खाली आणू शकतो का? नाही. बरोबर. का आणू शकत नाही? जर आणण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? इट विल बी डिटेक्टेड ॲज अ मिस मुवमेंट ऑफ द बोन. बोनची किंवा जॉईंटची मिस मुवमेंट आहे असं डिटेक्ट केलं. कोण डिटेक्ट करतं? प्रॉप्रियोसेप्टर्स. ठीक आहे. म्हणून हे काय करतात? दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटेक्टिंग और सेंस ऑफ जॉइंट मूवमेंट, मसल मूवमेंट, टेंडॉन मूवमेंट, सगळ्यांची मूवमेंट डिटेक्ट करतात. मसल बघा, कधी कधी तुम्ही लक्षात आणलंय, कधी कधी असं केलंय का? बघा, किंवा करून बघायला काय हरकत नाही. हा जो हात आहे असं करायचा आणि जास्त न्यायचा, आतमध्ये न्यायचा प्रयत्न करायचा, जास्त फोर्सफुली आतमध्ये न्या. कालांतराने तुम्हाला, किंवा असं जरी हा जो पंजा आहे तो आतमध्ये अजून न्यायचा प्रयत्न करायचा, आणि नंतर सोडायचा. इथं प्रेशर आणि इथं पेन क्रिएट होते, कारण एक्सेसिव्ह मुवमेंट इज नॉट अलाउड बाय आवर बॉडी. मस्क्युलर मुवमेंट सुद्धा. आणि जर ही डिटेक्ट झाली तर याच्यामध्ये पेन, जर वेदना जर झाल्या तर त्या वेदना कोण डिटेक्ट करतं? प्रॉप्रियोसेप्टर्स. स्पेशली जॉईंट, बोन आणि मसल, ह्या तिघांमधलं जे जंक्शन आहे हे सगळ्याचं जंक्शन कोण डिटेक्ट करतं? तर प्रॉप्रियोसेप्टर्स डिटेक्ट केलेले आपल्याला बघायला मिळतं. किंवा व्हायब्रेशन्स. दीज व्हायब्रेशन्स आर ऑल्सो डिटेक्टेड बाय द proprioceptors. Vibrations. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे आपण गाडीवरती बसतो आणि खूप मोठा खड्डा अचानक आलेला असतो आणि आपण ब्रेक दाबतो, तरी सुद्धा गाडी वेगानं त्याच्यातून गेली असते, आणि मग त्याच्यातून आपल्याला त्रास झालेला बघा. अरे अवघड. मग हे व्हायब्रेशन्स कुठे जातात? सगळ्या बॉडीमध्ये जातात, मसलमध्ये जातात, डिटेक्ट केली जातात. आणि लगेचच काय होतं? मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. बघा, ज्यावेळेस खड्ड्यामध्ये गाडी जाते त्यावेळेस मसल कॉन्ट्रॅक्ट होतात की नाही? मस्क्युलर मुवमेंट होती की नाही? ती सगळी करण्यासाठी आपल्याला प्रॉप्रियोसेप्टर्स महत्वाचे असते, हे बघायला मिळतात. क्लिअर? सो दीज आर द अनदर टाइप ऑफ receptors present in the body. And third type of enteroreceptors can be considered as the baroreceptors. These baroreceptors, also called as mechanoreceptors, as the present on the skin. Skin मध्ये जसे आहेत तसेच हे baroreceptors आपल्याला present असलेले बघायला, because they detect the touch and pain and pressure. हे सुद्धा काय? टच, पेन आणि प्रेशर. स्पेशली these are responsible for the detection of pressure.
हे कशासाठी महत्वाचे असतात? प्रेशर. मग प्रेशर कुठे कुठे डिटेक्ट केलं जातं? आपल्या बॉडीमध्ये ठराविक कुठलं प्रेशर असतं? स्पेशली ब्लड प्रेशर. प्रेशर कुठलं? ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर डिटेक्ट केलेलं बघा. आणि ब्लड प्रेशर साठी आपल्याला हा सगळ्यात महत्त्वाचा बॅरोरिसेप्टर्स असलेला बघायला मिळतो. दीज आर प्रेझेंट इन द एओर्टा. एओर्टा हार्टचा एक चेंबर आहे. एओर्टिक आर्क. एओर्टा म्हणजे बाहेर येणारा जो एक मोठी आर्टरी असते तर आपण एओर्टा असं म्हणतो. वेना कॅवा, हार्ट मध्ये जाणारी जी मोठी वेन आहे त्याला वेना कॅवा असं म्हणतो. त्याच्यामध्ये दीज आर डिस्ट्रीब्युटेड. जरी आपण इथे लिहिलेलं असतं डिटेक्शन ऑफ प्रेशर ते तसंच राहत्या. आणि त्याच्यानंतर आपण प्रेझेंटिंग, प्रेझेंट ऑन असतो. प्रेझेंट ऑन एओर्टा. एओर्टा, वेना केवा, वेना केवा, कोरॉइड आर्टरी, एक्सेट्रा. ब्लड वेसल्स सिंपल वर्ड मध्ये लिहिलं तरी ब्लड वेसल्स असं म्हणून टाकावं. वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लड वेसल्स मध्ये हे प्रेझेंट असतं. म्हणजे ब्लड प्रेशर वाढलं की काय होतं? प्रेशर वाढलं काय होणार? ल्युमेनचं एक्सपान्शन होणार. बरोबर, ल्युमेन काय होणार? वाढणार. आणि तो डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय असतात? बॅरोरिसेप्टर असतात. दे मेंटेन द ब्लड प्रेशर इन द बॉडी. बॉडीमध्ये ब्लड प्रेशर मेंटेन करणं कोणाचं काम असतं? बॅरोरिसेप्टर्स असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे रिसेप्टर्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि देअरफॉर वी कॅन मेंटेन आवर बॉडी इन प्रॉपर मॅनर. आपल्या बॉडीचं प्रॉपर मॅनर मध्ये मेंटेनन्स करणं हे एक्सटेरियर रिसेप्टर्स आणि इंटेरियर रिसेप्टर्स वरती अवलंबून असलेलं बघायला मिळतं. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द रिसेप्टर्स. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टर्स आहेत असं आपल्याला लक्षात येतं. क्लिअर? लक्षात राहील? सो दीज आर द रिसेप्टर्स. These receptors are distributed in the different parts of the body or special organs of the body, and those organs are called as sense organs. आता आपण बघितले सेन्स ऑर्गन्स आणि त्याच्यातले काही सेन्स ऑर्गन्स आपल्याला बघायचे आहेत. जसं आता बघितलं आपण पंचज्ञान इंद्रिय जसं एक्सटर्नल सेन्स ऑर्गन्स आहेत तसेच आपल्याला 5 सेन्स ऑर्गन्स माहित आहेत. ते सेन्स ऑर्गन्स आताच आपण रिवाइज केले. आय, नोज, इयर, टंग अँड स्किन हेच आहे. आणि या प्रत्येकाचं आपल्याला स्ट्रक्चर आणि फंक्शन काय असतं तर असं बघा. त्याच्यातले काही ठराविक असे सगळेच आपल्याला नाही आहेत. मला वाटतं 1-2 सेन्स ऑर्गन्स आपल्याला आहेत. त्याच्यातला पहिला सेन्स ऑर्गन आहे आय. डोळा. ठीक आहे. बघूयात आपण आय नेमका कसा असतो, त्याच्यामध्ये नेमके काय काय स्ट्रक्चर असतात आणि ते कुठल्या कुठल्या प्रकारचं फंक्शन करतात हे आपल्याला जरासं बघायचं आहे. देयर इज अ पेअर ऑफ आईज. पेअर ऑफ आईज, डोळ्यांचा एक जोडी आपल्याला असलेली बघायला मिळते. पेअर ऑफ आईज. दीज आर प्रेझेंटिंग. कुठं प्रेझेंट असतात? प्रेझेंट कुठं असतात? कुठं प्रेझेंट आहे? काय म्हणणार? हा, फ्रंट ऑफ स्कल. ठीक आहे. इन स्पेशली कुठं? पुढच्या बाजूला आहे पण कुठं? स्पेशली प्रेझेंट इन अ सॉकेट. Socket of skull. Skull, which is called as that socket is called as eye orbits. त्यांना काय म्हणायचं? eye orbits. Sockets. Small depression in the skull. Skull मध्ये छोटी डिप्रेशन्स आहेत आणि त्या डिप्रेशनला आपण काय म्हणतो? eye orbit. So these eyes are present within the eye orbit. कुठं प्रेझेंट आहे? सिम्पली आता मी एवढं सगळं थोडं एक्सप्लेन करून सांगितलं. फ्रंटला आहे स्कल मध्ये. स्कल मध्ये सुद्धा फ्रंटला पण एक छोटंसं डिप्रेशन आहे. त्या डिप्रेशन मध्ये त्याला आपण आय ऑर्बिट असं म्हणतो. ठीक आहे.
पण सिम्पली where these eyes are located, these are located in the eye orbit present in the skull. स्कल मध्ये असलेल्या आय ऑर्बिट मध्ये हे आईज प्रेझेंट असतात. एवढं म्हटलं तरी त्याचं लोकेशन आपल्याला लक्षात राहील. ठीक आहे. These are protected by different kinds of the parts. वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्सनं आपल्याला हे प्रोटेक्ट झालेले बघायला मिळेल. प्रोटेक्टेड आहे. कशाने प्रोटेक्टेड जर असं बघायचं, हा पहिलं आतमधून बाहेर येईल. आतल्या बाजूला काय असतात? बोन्स असतात. बरोबर. बोन्स कशाचे? स्कल बोन्स असतात. आय ऑर्बिटचे बोन्स असतात. बरोबर. बघा त्या वरच्या बाजूला बोन आहे की नाही, खालच्या बाजूला बोन आहे, आतल्या बाजूला बोन आहे. हे सगळे बोन्स असतात. स्कल बोन्स आहेत वेगळ्या प्रकारचे. त्या स्कल बोननं प्रोटेक्ट केलेलं असतं. अजून काय? हा बोला. आय लीड्स आहेत. बरोबर. आय लीड्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. अजून काय आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामध्ये? आय लीड्स आहेत. अप्पर आय लीड, लोअर. हा अजून काय प्रोटेक्ट करण्यासाठी? आय लॅशेस आहेत. आय लॅशेस मुलींना जास्त माहिती असतं, तुम्हाला नसेल माहिती आहे. हे जे पापण्यांचे केस आहेत ना, आय लॅश असं म्हणायचं. ठीक आहे. बरोबर ना? विचारलेलं बरं असतं. ठीक आहे. आणि हे वरच्या पापण्या ज्या आहेत, स्किन फोल्ड आहेत, काय टर्म्स जरा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून आपण सायंटिफिक आहे, मला माहित आहे, मला माहित नाही असं काय नाही. आपलं कन्फर्म करून आपलं सगळ्यांनी दिसेल, कारण हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हालाही सोपं होतं. म्हणून मी तिला जरा थोडंसं विचार. बोन्स आहेत, आय लिड्स आहेत, आय लॅशेस आहेत, आयब्रोज आहेत. आयब्रोज. ठीक आहे. आयब्रोज. ठीक आहे. आयब्रोज. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे असे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतील. ऍज वेल ऍज these eyes are protected by the another important structure, that is a lacrimal gland or tear gland or lacrimal gland. So eyes are kept into the protected box, that is a eye orbit. Eye orbit मध्ये हा बॉक्स प्रेझेंट असलेला बघायला मिळतो, एकदम प्रोटेक्टेड असलेला बघायला. These eyeballs are spherical in shape. Eyeball. आपण eyeball काय म्हणतो त्याला? They are spherical shape. कशा शेपचे आहेत? स्फेरिकल शेप आहेत, म्हणून त्याला आयबॉल असं म्हणणार आहे. ठीक आहे. आयबॉल असं म्हणतात. स्फेरिकल किंवा राउंडेड असं म्हणतो. स्पियर शेप. ठीक आहे. These are protected by another kind of a structure. Those are the muscles. वेगवेगळ्या प्रकारच्या आय मसल्स आहेत. मसल्स. There are 6 types of muscles. 6 types of muscles are supplied to the eyeball, and therefore eyeball can move from one place to the other, or they can have a movement. वेगवेगळ्या प्रकारचे मुवमेंट असते. मागच्या काही लेक्चरच्या संदर्भात आपण बघितलं, तिथं आल्या काही गोष्टी, म्हणून आपण तिथं डिस्कस केलं होतं त्याच्याबद्दल. ठीक आहे. तर आय मुवमेंट आहे ती कशामुळे होते? तर मसल्समुळे. 6 वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्स आपल्याला इथं असलेल्या बघायला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑब्लिक मसल्स आहेत, अँटीरियर, पोस्टीरियर, लॅटरल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. ओके. सो दीज आर द सम what we can say the morphological aspect of a eye. We will discuss in detail these eyes, how these are composed of, what are the different structures present in the eye. ह्या डोळ्यांमध्ये काय वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात आपण जरासं डिस्कस करूया. बघा, पहिल्यांदा मी स्ट्रक्चरची नावं लिहितो आणि त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर डिटेक्ट करूया, म्हणजे तुम्हाला 2 वेगळ्या पद्धतीनं लक्षात येईल. मी डायग्राम काढतो आणि त्याच्यानंतर इकडं आपण त्यांची नावं बघूया आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीने डिस्कस करूया. जर आपण बघितलं आय,
is a somewhat semicircular structure. जरा थोडंसं सेमीसर्क्युलर स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. लक्षात ठेवा, सेमीसर्क्युलर राउंडेड असंही म्हणता येणार नाही, स्पियर शेप आहे. त्याचा शेप सुद्धा वेगळ्या पद्धतीने मेंटेन केला बघायला मिळेल. सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे त्या लेयरला आपण म्हणणार आहे स्क्लेरा. काय म्हणणार आहे आपण? स्क्लेरा, आउटर मोस्ट लेयर ऑफ आय. तीन लेयर असतात, त्यातला बाहेर चालले स्क्लेरा. ठीक आहे, स्क्लेरा. त्याच्या आतमध्ये एक वेगळा लेयर आहे. आता हा स्क्लेरा जो आहे, स्क्लेरा दोन पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. काय? दोन पार्ट मध्ये. त्याची अँटीरियर साइड जी आहे, अँटीरियर बाजू, ठीक आहे, अँटीरियर म्हणजे पुढची बाजू, दॅट इज मॉडिफाईड into the somewhat bulged structure that is called as a cornea. त्याला काय म्हणायचं? कॉर्निया असं थोडासा बल्ज झालेला बघायला मिळेल. ठीक आहे, म्हणून तो जर थोडासा वेगळा आहे, पुढचा भाग वेगळा, ट्रान्सपरंट असतो, बल्ज असतो. ठीक आहे, कॉन्केव असलेला बघायला मिळतो. काय असलेला बघायला मिळतो? कॉन्केव असलेला बघायला मिळतो. हा, त्याच्यानंतर त्याच्या आतमधला लेअर असलेला बघायला मिळतो. इनर लेयर और मिडल लेयर आहे असं म्हणूया. वेगळा कलर न दूसरा लेयर आपल्याला कोरॉइड लेयर आहे असं म्हणतो. कोरॉइड लेयर. या कोरॉइड लेयर मध्ये मात्र आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिजन बघायला मिळतात, छोटे छोटे मॉडिफिकेशन्स बघायला मिळतात. ठीक आहे, पहिलं मॉडिफिकेशन आपल्याला लक्षात येईल, हे अँटीरियर साइडलाच मॉडिफिकेशन असतं. दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. दोन स्ट्रक्चर्स आहेत. दोन लेयर आहेत असं म्हणतात. ठीक आहे, and another important structure we have which is a very transparent one. Okay, so it is a middle layer and त्याच्या आतमध्ये एक लेयर आपल्याला असलेला बघायला मिळेल, इनर मोस्ट लेयर. that is a retina or sensory layer.
इथंच आपल्याला काही स्ट्रक्चर छोटे छोटे असलेले बघायला मिळतात. फक्त आपण नर आहे असं होणार. मी इथं असं काही दिसत नाही, पण मी इथं वेगळं स्ट्रक्चर तिथं सुद्धा मग मेन्शन करतोय. आणि त्याच्या खालच्या बाजूला अजून एक स्ट्रक्चर मी सांगतो. ठीक आहे. सो दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ आय. डोळ्याचं वेगळं स्ट्रक्चर आपल्याला असलेलं होतं ना. बघूया हे पार्ट कुठले कुठले पार्ट आपल्याला इथं साधं सिंपल आहे. 3 लेअर, कलर 3 दिलेले आहेत म्हणून तुम्हाला लक्षात येईल. 3 लेअर. ठीक आहे. कुठले 3 लेअर आहेत? लेयर्स ऑफ आय बॉल. आय बॉलचे 3 लेअर. सगळ्यात बाहेरचं काय सांगितलं होतं मी? स्क्लेरा. काय सांगितलं होता? स्क्लेरा. मिडल काय सांगितलं होता? कोरॉइड. बरोबर. आणि आतला काय सांगितलं होता? रेटिना. रेटिना. बरोबर. आता बघा या स्क्लेरामध्ये, स्क्लेरा प्रॉपर असं म्हटलं तरी चालेल. स्क्लेरा प्रॉपर एक प्रॉपर लेअर. कुठला प्रॉपर लेअर आहे? which is having a outermost lining or which forms a outermost lining of the eyeball. eyeball ची सगळ्यात बाहेरची जी लाइनिंग आहे ती लाइनिंग म्हणजे काय? प्रॉपर स्क्लेरा. सगळे व्हाईट. पण सुरुवातीचा जो आपल्याला बघायला मिळेल हा, जरा मी त्याला 2 वेगळ्या पद्धतीच्या कलरनं डिफाइन करतो. अजून आपल्याला लक्षात येईल हे जरा थोडासा वेगळा. This is the cornea. This anterior side or anterior part of this sclera is modified as a cornea. हा कसा मॉडिफाय झाला? कॉर्निया म्हणून मॉडिफाय. ठीक आहे. आणि हा जो आहे तो स्क्लेरा. सगळ्यात बाहेरचा आहे तो स्क्लेरा. फक्त सुरुवातीची बाजू काय झाली? ट्रान्सपरंट झाली. अँटीरियर साइड काय झाली? ट्रान्सपरंट म्हणून ती मॉडिफाय झाली. which is a non-living. This sclera is also supplied with a large number of the blood vessels and it is formed of collagen. Sclera कशाने तयार झाला? कोलॅजन इलास्टिक लेयर. 3 शब्दामध्ये आहे, 2 शब्दामध्ये आहे. कोलॅजन तयार झाला, इलास्टिक तयार झाला, म्हणून त्याला कोलॅजनस इलास्टिक लेयर असं म्हणायचं. ठीक आहे. इट इज फॉर्म्ड ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू and supplied with the blood vessels. याला काय असतात? ब्लड व्हेसल्स सुद्धा प्रेझेंट असलेले आपल्याला. बट द anterior side is a transparent. anterior side काय? ट्रान्सपरंट. बरोबर. ट्रान्सपरंट. anterior side ट्रान्सपरंट आहे आणि नॉन लिव्हिंग आहे. लक्षात ठेवा, नॉन लिव्हिंग आहे. कॉर्निया इज नॉन लिव्हिंग and it is transparent and therefore this transparent layer is called as a sclera. Sorry, cornea. This cornea has a function. It will guide the light rays directly into the, or it focuses the light rays on the retina. रेटिना वरती लाईट फोकस करण्याचं काम कोणाचं असतं? कॉर्नियाचं असतं. बरोबर. कॉर्नियाचं फोकस करायचं. लाईट कुठे फोकस करायचे? कॉर्नियावरती फोकस करायचे. सॉरी, रेटिनावरती फोकस करायचे. हे कोणाचं काम? स्क्लेराचं. सॉरी, कॉर्नियाचं. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये काही लेयर्स आहेत. आतला लेयर आपण सांगितला. दुसरा लेयर कुठला आहे? कोरॉइड. कोरॉइड. या कोरॉइड लेयर मध्ये अँटीरियर साइडला 2 वेगळ्या प्रकारचे मॉडिफिकेशन आपल्याला झालेले बघायला मिळतात. एक, इथं छोटंसं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला. सम प्रोजेक्शन्स ऑफ दिस कोरॉइड लेयर occurs in front of the lens and those are called as a iris. त्याला काय म्हणायचं? आयरिस. काय म्हणायचं? आयरिस. which is a pigmented structure. pigmented structure. आणि आतल्या बाजूला काय? सिलियरी बॉडी. काय?
पाहिजे तर खालच्या बाजूला त्या आयरिस. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये जरा थोडीशी मस्क्युलर स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. दॅट इज अ सिलियरी बॉडी. ठीक आहे. सिलियरी बॉडी. बरोबर. त्या सिलियरी बॉडीच्या मधूनच एक सस्पेन्सर मसल आपल्याला आलेल्या बघा. इथे व्हाईट कलर, इकडे लक्ष द्या. त्या व्हाईट कलरने मी इथं डिटेक्ट केलेले, डिनोट केलेले. ते काय? सस्पेन्सरी मसल्स. Suspensory muscles. These suspensory muscles holds the transparent crystalline lens. बरोबर. दुसरं हे दोन सस्पेन्सरी मसल्स कुणाला कनेक्ट झालेले आहेत? लेन्सला कनेक्ट झाले आहेत. म्हणून लेन्स ठीक आहे. इट इज नॉट अ पार्ट ऑफ दिस लेयर्स ऑफ अ आयबॉल. आयबॉलच्या लेअरचे पार्ट नाही, लेअरचा पार्ट नाहीये. बट इट इज समवॉट डिफरंट. ती पूर्णपणे डिफरंट आहे. बरोबर. इंडिपेंडंट आहे. आणि ती आय लेन्स काय झाली इथं सस्पेन्स झाली. आणि ती सस्पेन्स कुणी केली किंवा मध्ये होल्ड करून पण ठेवली तर सस्पेन्सरी मसल्स न होल्ड करून ठेवली. दॅट इज अ लेन्स, क्रिस्टलाइन लेन्स. क्लिअर. म्हणजेच कोरॉइड लेअर जो आहे, कोरॉइड लेअर इज लाइनिंग विथ अ स्क्लेरा, बट इन द anterior or at the front it is modified into the two different structures. One is the iris. आयरिस जरी आपल्याला अशी दिसत असली तर खरं स्ट्रक्चर कसं दिसतं बघा आयरिसचं? अशा प्रकारचं दिसतं. ठीक आहे. हे ब्लॅक पिगमेंट म्हणजेच आपण जर समोर डोळ्याचं बघितलं तर ब्लॅक पिगमेंट जो आहे, पिगमेंटेड सर्कल जे आहे, दॅट इज नथिंग बट द आयरिस. ब्लॅक त्याला पिपिल म्हणायचं. काय म्हणायचं? आयरिस असं म्हणायचं. आणि हे मधला जो ओपनिंग आहे, मधलं जे ओपनिंग आहे, हे मधला जो एम्प्टी स्पेस आहे, म्हणजे ही काय झाली? आयरिस झाली. आणि हा मधला जो एम्प्टी दरवाजा आहे, दॅट इज नथिंग बट द प्युपिल. त्याला काय म्हणायचं? प्युपिल असं. म्हणून प्युपिल काय असेल? आयरिसच्या खालच्या बाजूला काय असेल? म्हणजे आयरिसच्या मध्ये काय असेल? प्युपिल असेल. बरोबर. प्युपिल. क्लिअर. अशा प्रकारचं हे लेअर असलेलं बघा कोरॉइड. आपण जरा अजून डिटेल मध्ये डिस्कस नंतरच्या लेक्चरला करूया. मी आज फक्त हे सगळे लेयर्स तुम्हाला रिप्रेझेंट डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इनर मोस्ट लेअर इज द रेटिना. रेटिना काय? सगळ्यात आतला लेअर आहे. पण ह्या आतल्या लेअर मध्ये दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. एक स्ट्रक्चर बघायला मिळेल वेअर दिस सेन्सरी नर्व, ऑलफॅक्टरी नर्व. काय? ऑलफॅक्टरी नर्व. सुरुवातीची जी नर्व आहे ती आपल्याला विजन साठी, ऑप्टिक नर्व ओरिजिन जिथून झाली तो जो रिजन आहे, तो रिजन आतला, तो स्पॉट, त्याला आपण ब्लाइंड स्पॉट असं म्हणतो. काय म्हणतात? ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात. वेअर फ्रॉम दिस ऑप्टिक नर्व ओरिजिनेट. ऑप्टिक नर्व ज्या ठिकाणी ओरिजिन होती तो जो लेअर आहे, तो जो रिजन आहे, त्या रिजनला काय म्हणायचं? ब्लाइंड स्पॉट. बिकॉज इट डू नॉट कंटेन एनी सेन्सरी सेल्स. तिथं सेन्सरी सेल्स आहेत का? लाईट सेन्सरी सेल्स आहेत का? नाहीयेत. म्हणून त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात. बट जस्ट लॅटरल टू द ब्लाइंड स्पॉट देयर इज अ ऍग्रीगेशन ऑफ द कोन सेल्स. कोन सेलची डेन्सिटी तिथे जास्त असते. and therefore this area is called as a fovea. त्याला काय म्हणायचं? फोविया, लुचिया असं म्हणतात. फोविया, लुचिया. ठीक आहे. किंवा त्याला येलो स्पॉट असंही म्हटलेलं बघायला मिळतं. हा येलो स्पॉट आपल्याला इथं असलेला बघायला मिळेल. किंवा फक्त फोविया म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. लॅटरल साइडला आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळेल फोविया. ठीक आहे. हा काय की ऍक्युरेसी वाढवतो, आपल्या विजनची ऍक्युरेसी कोण वाढवतो? तर फोविया. क्लिअर. तर अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळेल. But when we look at the complete structure of the eye at that time, the internal space of the eye is divided into the two different region or two different chamber. बघा इथं लेन्स आहे. लेन्स मुळे काय झालं?
दोन वेगळ्या भागामध्ये हा आयचा आतला भाग डिवाइड झाला. एक आहे इथला स्पेस आणि एक आहे मागचा स्पेस. अँटेरियर स्पेस इज कॉल्ड एज अँटेरियर चेंबर. पुढचा जो भाग स्पेस आहे इथला विच इज इन बिटवीन द कॉर्निया अँड द आयलेन्स. कॉर्निया आणि आयलेन्स मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, अँटेरियर चेंबर असणार. काय म्हणायचं, अँटेरियर चेंबर. आणि इट इज फिल्ड विथ ॲक्वियस फ्लुइड. ठीक आहे. चेंबर्स, दोन वेगळ्या प्रकारचे चेंबर्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. चेंबर्स, चेंबर्स कुठला आहे, एक अँटेरियर चेंबर, अँटेरियर चेंबर बरोबर. आणि दुसरा काय, पोस्टीरियर, पोस्टीरियर चेंबर. पोस्टीरियर चेंबर हा मोठा जो आहे तो पोस्टीरियर चेंबर. पोस्टीरियर चेंबर इज प्रेझेंट इन बिटवीन लेन्स अँड द रेटिना. लेन्स आणि रेटिनाच्या मधला कोण आहे, पोस्टीरियर चेंबर आहे. अँटेरियर चेंबर लेन्स आणि कॉर्निया च्या मधला काय आहे, अँटेरियर चेंबर आहे बरोबर. यालाच काय म्हटलं जातं, दिस इज फिल्ड विथ अ जेली लाईक फ्लुइड, देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ विट्रियस चेंबर. विट्रियस चेंबर, त्याला काय म्हटलं जातं, विट्रियस चेंबर. दिस विट्रियस चेंबर इज फिल्ड विथ अ विट्रियस ह्यूमर, अ जेली लाईक सबस्टन्स, अँड विच मेंटेन्स द शेप ऑफ द आयबॉल. आयबॉलचा शेप त्यांनी मेंटेन केलेला बघायला मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, कोरॉइडचे दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर, एक आहे कोरॉइड इटसेल्फ, कोरॉइड प्रॉपर असं म्हणूयात आपण त्याला, कोरॉइड प्रॉपर. दुसरा आहे आयरिस, तिसरा आहे सिलियरी बॉल बरोबर. रेटिनामध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर्स आहेत, रेटिनामध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर्स आहेत बघा. ब्लाइंड स्पॉट आहे, ब्लाइंड स्पॉट आहे आणि फोबिया बरोबर. आणि रेटिना इटसेल्फ, रेटिना इटसेल्फ. अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स. आपल्याला अजून दोन शब्द आपण इथे चेंबरच्या स्वरूपात लिहिले होते, चेंबर्स, अँटेरियर चेंबर्स, पोस्टीरियर चेंबर. अँड लास्ट यू हॅव टू राइट दॅट इज ऑप्टिक नर्व, ऑप्टिक नर्व which receives the vision and send to the brain. मेसेज जो आहे लाईटचा तो ब्रेन कडे पाठवण्याचं काम कोण करत असतं, तर तो ऑप्टिक नर्व करत असलेली बघायला मिळते. क्लिअर. अजून जरासं डिटेल मध्ये आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करू. ठीक आहे. सो दिस इज द आय. फक्त जनरल स्ट्रक्चर आपण पुन्हा एकदा उद्या एकदा ड्रॉ करूया आणि मग प्रत्येक पार्ट जरा थोडासा स्पेशल यानं डिस्कस करूया. ओके. सो विल स्टार्ट. थँक्यू.